हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नवीन बरंचसं काय बघायला मिळणार आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघायचा बरं का, कुठेही किप करायचं नाही. तर आजचा व्हिडिओ आहे हा सूतगिरणीचा. तर सांगोला एकतपूर फॅपटॅक कॉलेज ही सूतगिरण आहे बरं का. तर पूर्णपणे व्हिडिओ बघत चला. आणि ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, वंदना बंडकर या चॅनलला. तर सुरुवात झाली बघा इथून आतमध्ये जायला. दिसते का तुम्हाला मशनी, वेगवेगळ्या मशनी ही बघायला मिळणार आहेत. आणि जे पण काही राहिलेल्या बॅकेज ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. कापड तयार होईपर्यंत आहेत आपल्याकडे व्हिडिओ. तर आज जेवढं काय बघायला मिळते तेवढं बघत झाला. तर इथं बघा हे चला, ही काय आहे बघा मशीन. हे हॉल इकडं आहे. आता सुरुवात आज झाली. तर आता सुरुवात झाली ह्याच्यामध्ये. तर हे गोल गोल चाकं आहेत. ती चाकासारखं दिसते का नाही ते बघू शकता तुम्ही कसं आहे ते, हे का. आणि भरपूर मोठी आहे बरं का इथं सूतगिरणी. ही सूतगिरण, ती दुसरी सूतगिरण आहे ती पण आहे आणि ही पण आहे. 2 सूतगिरणी आहेत सांगोल्यात आमच्या. तर हे फॅपटॅक कॉलेजची आहे सूतगिरण एकतपूरला, आणि ती आहे ती सांगोल्याला. म्हणजे तिथंच आहे, असं नाही की काही लांब लांब आहेत की काही नाही. तर तुम्ही बघू शकता, नुसतं बघायचं काम करत चला, काय काय आहे काय काय नाही बघू शकता. आता इथं माहिती देणार आहे ते बघा, माहिती देते. तर माहिती दिली त्यांनी सर्वांनी आत व्यवस्थित बघायचं. सगळीकडं आहे म्हणतात, इकडं तिकडं पूर्णपणे आत. एकदा का आत गेलं का सगळं बघून हे व्हायचं म्हणतात, बाहेर यायचं सांगतायत मुलींना. तर लय मोठी सूतगिरण आहे. ह्या काही एवढ्या मुली इथे बरं का भरपूर. तर गेले होते सूतगिरण पाहायला. त्यांना जावंच लागतं त्या इंजिनिअरिंगला असल्या त्या ह्याच्यामुळं, माहिती घेण्यासाठी केवळ व्हिजिटला गेले होते बरं का, व्हिजिटला. तर मला आणला व्हिडिओ काढून आमच्या दिदूबाईनं, तुमच्यासोबत शेअर करावा. तर बघू शकता हे एवढं मोठं हे हॉल आहे बरं का, भरपूर मोठं हॉल आहे. दिसतंय का. हां, आमची दिदूबाई म्हणली यूट्यूब फॅमिलीला शेअर करू आपल्या सूतगिरणीचा इथं व्हिडिओ, जेणेकरून की मी सूतगिरण ती बघितलेली आहे कापड तयार होईपर्यंत, तशीच आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा बघायला मिळाली पाहिजे म्हणून तिनं कंटिन्यू व्हिडिओ पूर्णपणे काढून आणलेला आहे. न चुकता व्हिडिओ पूर्ण काढून आणला. मग सगळ्यांनी बघायचं बरं का. मी पण जास्त काय म्हणजे यात सांगत नाही, फक्त व्हिडिओज पूर्णपणे बारकाईने लक्ष देऊन बघायचा. आत बघायला मोठमोठ्या मशनी आहेत. धागा तयार कसा होतो, तिथून पुढं हे काय आहे बघा, वजन काटा काय आहे बरं काही साखळीचा, हे का साखळीचा. ती माहिती देतात बरं का, तिथं सगळी माहिती ते देतात मुलींना. हां, धागा तयार कसा होतो, कापड तयार कसं होतं, कापड तयार झालेलं कापड कुठं जातं हे सुद्धा मिळणार आहे. पण 2 व्हिडिओ येणार आहेत. एका व्हिडिओमध्ये जेवढं काय बघायला मिळतं तेवढं बघा, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, असं म्हणायचं आहे मला. तर झाली बघा एंट्री आत. आता बघितली का, हे काय 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 सगळं काही तयार झालेले कपडे आहेत बघा. इथं हे तयार झालेले कपड्यांच्या घड्या मारतायत त्या ताई बरं का. तर आता तिथून आत पुढं बघू शकता कशा सगळ्या मशनी येते बघा. हे शिवत आहेत सगळ्या स्त्रिया, आहे का बघा कशा मशनी आहेत. किती मशीन, कापड शिलाई मशीन आहेत भरपूर, कारण का ते तयार करायच्या. असं एकदम एक शर्ट फुल कोण शिवत नाही. कोण काचपट्टी बनवते, कोण बटनपट्टी बनवते, तुम्ही आता बटनपट्टी बनवणार नाही. मग ह्या पिसामध्ये जे खराबी आले ना ते मी ऑल्ट्रेशन काढून देते. आता हे एवढं निसटलंच नाही याच्यातून.
हे असं मला ह्याचा काच दुमडून टाकून असं बनवून तयार करून द्यायला लागतं ना. म्हणजे एक जण एक शर्ट नाही बनवत, असं चेन पद्धतीनं काम. तुमचं झालं नाही तर दुसरं कोण हां, म्हणजे समजा हे का एक जण हे पॉकेट अटॅच केलं, एक जण काचपट्टी बनवली, एक जण स्लीव अटॅच केलं, एक जण स्लीव दाब मारते, असं चेन पद्धतीनं पीस बाहेर पडतं. आणि त्या मग छोटं छोटंच पार्ट असतं ना, रोज हेच काम केल्यामुळं काम जास्त होतं. ते नाव पण तुम्ही इंग्लिश शिकत. हां, हे एम्ब्रॉयडरी मशीन. बघू शकता त्याने माहिती सांगितलेली आहे, तर ते हे सुद्धा तयार होत आहे बरं का. आणि बाकीचा जे व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला नक्की मिळणार आहे बरं का. तर आता हे तुम्ही बघितलं आणि जे पण काय राहिलं आहे म्हणजे धागा कुठे तयार होतो हे आता सुरुवातीला कसं आहे कपडे तर हे करतायत, चालू आहे त्यांचं काम. तर बाकीचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. आणि व्हिडिओ कसं वाटते कसा नाही नक्कीच कमेंट करत सांगत चला बरं का, नक्कीच. हां, आणि प्रत्येक नवीन नवीन बघायला मिळणार. तर ही मशीन आहेत बंद, तर इथले कामगार रजेवर आहेत बरं का. बघा किती मशिनी बंद आहेत, दिसतंय का. तर ह्या हॉलमधले कामगार रजेवर आहेत बरं का. बाकीचे बघितलेच तुम्ही तर चालू आहेत ते. तर राहिलेला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार बरं का. पूर्णपणे सगळी माहिती सांगतात तिथं, सगळे सविस्तर अगदी माहिती मिळून जाईल तुम्हाला. तर आज एवढाच व्हिडिओ बघू शकता तुम्ही, आहे का. लेडीज किती आहेत बघा कपडे शिवायला, कशा मशिनी आहेत त्या, सगळं पूर्ण हे आहे. फास्टर मशिनी आहे त्या बघा तसल्या. तर बाय सगळ्यांना.